मित्रांनो, जगात हजारो माणसे जन्माला येतात व काही काळ जगून हे जग सोडून जातात. अशा रीतीने जन्म मरणाचे चक्र निरंतर अनंत काळापासून चालू आहे, अनंत काळापर्यंत चालू राहणारच आहे. किती पशुपक्षी जन्माला आले व किती मेले याची नोंद गणित किंवा शीर्षगणित कोणीही ठेवत नाही. त्याचप्रमाणे किती माणसे जन्माला आली व किती माणसे मेली याचा सुद्धा जग विशेष विचार करत नाही. जन पळभर म्हणतील हाय हाय इतकेच म्हणून काहीच घडले नाही अशा थाटात आपल्या दैनंदिन कामाला लागतील. जगात जगतात सर्वच आपण जगतात कसे यालाच जीवनाचा खऱ्या अर्थाने महत्त्व आहे. या दृष्टीने यशस्वी जीवन हे जे जगतात तेच खऱ्या अर्थाने जगतात असे म्हणता येईल. पण येथे असा प्रश्न निर्माण होतो की यशस्वी जीवन कशाला म्हणायचे? कांता संत संपत्ती आणि कीर्ती या सर्वाची जर प्राप्ती करून घेतली तरी सुद्धा त्याला यशस्वी जीवन असे म्हणता येणार नाही. म्हणून स्वतः सुखी होऊन इतरांनाही सुखी करण्याचे ज्यांनी अपरित प्रयत्न केले तेच खऱ्या अर्थाने जगले आणि त्याचे जीवन यशस्वी जीवन असे म्हणता येईल. होय मित्रांनो, माणूस जन्माला येतो आणि सामान्यपणे आयुष्यभर रामनाम न घेता व रामनाम घेण्याची जास्तीत जास्त टाळाटाळ करतो व अकस्मात एक दिवस तो राम म्हणतो व जगाला कायमचा रामराम ठोकतो. जन्म व मरण याच्यामध्ये जे असतं ते जीवन, हे जीवन जगत असताना माणसाला एकच असतो तो म्हणजे जीवनात दुःख क्षणभर सुद्धा नसावे होते व अखंड आनंदाने फुलू दे त्यांना. असे मनापासून वाटतं की आयुष्य दुःखाचे क्षणच नसावेत व जीवनात येणारा प्रत्येक क्षण हा सण रूपाने समोर यावा. परंतु प्रत्यक्षात मात्र त्याला तो अनुभवून येतो तो नेमका याच्या उलट एकदम विरुद्ध. सुखाची आशा बाळगणाऱ्या व दुःखाचा टाळण्याचा हट्टासह करणाऱ्या या मानवाला सुख दुःखाच्या प्रमाणेच जो अनुभव येतो तो हा सुखाचे हसू आहेत, क्षणभर तर दुःखाचे हसू आहेत मनभर. त्याचे प्रमुख कारण एकच व तो म्हणजे जीवन जगणे हे एक उत्कृष्ट कला आहे याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसते. सांगतात एकंदर सारे ग म प धरणे असे 7 स्वर आहेत. हे 7 स्वर सुरेखपणे व कौशल्याने हाताळतो तो मधुर सुरेल असे संगीत साकार करतो. याच उलट तो 7 स्वर व्यवस्थितपणे व हुशारीने कसे हाताळायचे त्याचे ज्यांना ज्ञान नसते ते बेसूर संगीताला आमंत्रण देतात. अगदी त्याचप्रमाणे जीवनात जग, कुटुंब, शरीर, इंद्रिय, अंतर, मन आणि परमात्मा घटक हे 7ही सूर किंवा घटक आपापल्या परीने महत्त्वाचे असून त्या प्रत्येक सुराला जीवनात अनन्यसाधारणपणे असे महत्त्व आहे. जीवन संगीतातील जग हा पहिला आणि महत्त्वाचा सूर आहे. आपल्या जगावर व जगाच्या आपल्यावर सतत परिणाम होत असतात. मित्रांनो, जगाकडे व जीवनाकडे पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन असतो त्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून वरील परिणाम परस्परावर होत असतात. दुर्दैवाने अशी लोक निगेटिव्ह असतात, निराशाजनक असतात. स्वीकारल्याने जीवन संगीतातील हा पहिला स्वरच अत्यंत बेसूर होऊन लोकांना जीवन भयानभकास व दुःखमय भासू लागते. असा खेळ भारतीय डोक्यावर फार पुरातन काळापासून बनलेला आहे. त्यामुळे भारतीय जीवनावर राहिलेले आहे परिणाम प्रयत्न वादाकडे पूर्णपाठ झाले व वैधवाद जनक झाला तर दृष्टिकोनाच्या पोटी जीवन जन्माला न आलेलं तर नवलच. मित्रांनो, जीवन युद्धाच्या रंगणावर पायरीवरून शौर्याने व कौशल्याने लढाई करण्याऐवजी संसाराच्या भीतीने जीवन युद्धाचे रणगाणं सोडून पलायन करण्याचा प्रकार वास्तविक खरा संन्यास किंवा खरे साधुत्व कशाला तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाणून निरंतर करी संकल्पना व संन्यासीसह मीपणाचा म्हणजे मी या कल्पनेचा पूर्णत्याग करणे
यालाच खऱ्या अर्थाने सर्व संग परित्यज्य असे म्हणतात. तो खरा साधू किंवा संन्यासी व हे करण्यासाठी घरदाराचा किंवा उद्योगधंद्याचा त्याग करण्याचा काहीच गरज नाही. पण प्रत्यक्षात प्रकार त्याच्या अगदी उलट आहे. हे साधू संन्यासी अपवादक उदाहरणे सोडल्यास मी पण व माझे पण क्वचितच सोडत नाही. उलट संसारी माणसापेक्षा ते अधिक अहंकारी. तसेच तुम्ही अहंकारी बनू नका. त्यात आनंदी राहा. आणि जग हे सारं नाशवंत नसून ते सत्य नित्य व नित्य नूतन आहे. चांगले वाईट, बरे बुरे, सुष्ट दृष्ट, उत्तम सुंदर रूप पाहण्याचे वगैरे तोंडाने हे जग भरलेले नसून ते निसर्गाच्या नियमाने सतत चालत असते. निसर्गाच्या नियमांना जे लाथाडतात त्याच्यावर नियतीचा दुःखाच्या लाथा खाण्याचे प्रसंगात पण जे निसर्गाचे नियम लक्षात घेऊन आपल्या जीवनाला योग्य ते वळण लावतात त्याच्यावर त्याचा नियतीकडून सुख शांतीच्या फुलाचा वर्षाव होतो. म्हणून जीवन संगीत सुरेल आणि सुरेख होण्यासाठी जग हा पहिला स्वर सुरेख रीतीने हाताळणे खूप आवश्यक आहे. मित्रांनो, कुटुंब खूप छान असतं. आपली पत्नी व मुले हे कुटुंब या संस्थेचे सर्वात महत्त्वाचे घटक. हा सूर व्यवस्थितपणे हाताळणं असल्यामुळे अनेकाचे संसार सुखाच्या नावाने साक्षात तापदायक वाळवंट झाले आहे. जीवनात पत्नीचे साथ अनन्यसाधारण असे आहे. ते अनेक भूमिका मोठ्या कौशल्याने हाताळत असते. घराचे सर्व देखभाल व्यवस्थित करते म्हणून ती गृहमंत्री असते. तर सर्वांच्या पोटपाण्याची उत्कट व्यवस्था करते. संसारात साक्षात लक्ष्मीचे आमंत्रण देणारे लक्ष्मीच असते म्हणून ते अन्नमंत्री आहे. मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष देते म्हणून ते शिक्षण मंत्री आहे. तर सर्वांच्या आरोग्याची ती काळजी वाहते म्हणून ती आरोग्य मंत्री आहे. योग्य वेळी योग्य सल्ला देऊन पतीला साथ देऊन ती उत्कृष्ट सल्लागार असते. मित्रांनो, संसारात संतोष पत्नी म्हणजे साक्षात ऐश्वर्यलक्ष्मीला आमंत्रण देणारी गृहलक्ष्मीच असते. याची जाणीव बहुसंख्य पुरुषांना नसते. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील तुमच्या जोडीदाराला तुम्ही कायम जपा, त्याची काळजी घ्या. आणि आजचा संदेश जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील दाबा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे टाईप करा. तुमचा दिवस आनंदात जावो ही स्वामी चरणी प्रार्थना मनापासून करतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.